संघाचा 12वा प्रतिनिधी आलाय का? तुषार ना, तेजस. घावरी संघ आपला 12वा प्रतिनिधी नाहीये. पहिला चेंडू फेकला जातो या स्पर्धेमधला. तेजस, ओहो हो, सुरेख फटका, कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू दंदन दंदन सीमा रेसे पार. पहिला चेंडू या स्पर्धेतील सीमा रेसे पार, चौकार. मित्रांनो, पाहतोय आपण स्वर्गीय तानाजीराव धुमाळ चषक 2021. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पहिलं वर्ष मला वाटतं भूमिपुत्र मैदान या मैदानातून या स्पर्धेची सुरुवात झाली होती. तदनंतर अतिशय देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा दुसरा चेंडू मात्र ओ हो, या इक्कानी नक्की पंच आपलं बोट मात्र आकाशाकडे उंचवतात. पहिला गडी गारद होतोय तो म्हणजे घावरी संघाचा नारायण. मला नाव सांग ना, कोण आउट झाला? नारायण आउट झाला. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आल्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतोय तो म्हणजे तेजस शिंदे, कुरोशी संघाचा नवद्यूत खेळाडू. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या संघाबद्दल बोलेन. KSK सीझन 2020-21 ची सुरुवात झाली ती सारसोळेन. हा संजय, हा गाडी निघते मधली बाउंड्री आहे, मधली. 2 मिनिटात जाते गाडी, कारण आपल्या मान्यवरांचीच गाडी आहे. या ठिकाणी आपल्यातून रजा घेतात आदरणीय शंकररावजी मोरे साहेब, तसेच आमच्या तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय समाजसेवक आणि भावी नगरसेवक या ठिकाणी संदीपदादा महात्रे नक्कीच आपल्यातून रजा घेत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. तसंच शेवटच्या उद्या बक्षीस वितरण समारंभाला आपली उपस्थिती दाखवावी अशी नम्र विनंती असेल. तर मात्र KSKचा बाहुबली, ज्यानं गेल्या सीझन मध्ये या ठिकाणी 12 चेंडू 50 धावांची तुफानी खेळी साकारली होती, तो म्हणजे संजय सकपाळ, मॅन फ्रॉम घावरी. या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. तेजस शिंदे आपल्या रनिंग मार्गवरती सज्ज. शॉर्ट पिच चेंडू, या ठिकाणी पंच नक्कीच हा खराब चेंडू सांगताय. सूर्यकांतजी आढाव व्हाईट बॉलचा इशारा करतात. अवांतर दबीची भर धावसंख्या जाऊन पोहोचते 1/5 या आकड्यावरती. नक्की संजय सकपाळ बद्दल बोलावं तेवढं कमी आहे मित्रांनो, परंतु तेजस शिंदेचं कौतुक करेन. आता मात्र सुरेख चेंडू आणि या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ओहो हो, लाजबाब क्षेत्ररक्षण, अतिशय बहारदार झेल. या ठिकाणी संजय सकपाळ बॅक टू पवेलियन आणि मोठा हादरा या ठिकाणी म्हणेन. कारण आता सांगितलं होतं ज्या फलंदाजांनी इथे उध्वंस माजवला होता गेल्या वर्षी, तो फलंदाज मात्र निराशा करून जातोय. आपल्या संघाच्या पॅव्हिलियन मध्ये सन्नाटा पसरलेला पाहायला मिळेल. संजय सकपाळ सुरेख चेंडू होता पण खाली लँड ठेवण्यामध्ये कुठेतरी अयशस्वी झाला आणि कुरोशी संघाचं क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. अप्रतिम नौखा संघ कुठेही जाणवून देत नाही. अंडर 2022च्या आतमध्ये जवळजवळ 90% संघ आपल्याला हा पाहायला मिळतो. अतिशय बहारदार खऱ्या अर्थानं सागर शिंदे असेल, गणेश शिंदे असेल, यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं हे नवद्यूत खेळाडू तयार झालेत आणि लाजवाब कामगिरी. स्वप्नील शिंदे असेल, तेजस शिंदे असेल, अतिशय बहारदार कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते या सीझन मध्ये. आता मात्र नवीन फलंदाज येतोय. प्रकाश नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस शिंदे मात्र आपल्या रनिंग मार्गवरती लांब असा रनअप या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु गती मात्र परिवर्तन करण्यामध्ये माहीर आहे हा. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा त्या क्षेत्रामध्ये आणि इथे सुद्धा प्रकाश मात्र
सोपा झेल देऊन तंबूच्या आश्रयाला परततो. इथे मात्र खऱ्या अर्थानं विचार करायला लावणारी फलंदाजी होते, कारण ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहिलं, गली पॉइंट रिझन ठेवलेला आहे, त्याच दिशेने गोलंदाजी मात्र तेजस शिंदेकडून बॅक टू बॅक मोठे हादरे. कारण पाहिलं गेलं तर नारायण, संजय आणि प्रकाश ही फळी मात्र घावरी संघाची तारणहार मानली जाते, परंतु इथे मात्र ती फळी कापून काढण्यामध्ये तेजस शिंदे यशस्वी होतोय. लाजबाब गोलंदाजी या ठिकाणी या खऱ्या अर्थानं नवद्यूत खेळाडूची पाहायला मिळते आपल्याला मित्रांनो. आणि एक वैशिष्ट्य सांगितलं मी आताच की हा संघ मात्र अंडर 22च्या आतमध्ये 20-22 वर्षामधील जवळजवळ 90% खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय देखणं स्वरूप प्राप्त झालं या टीमला. नवीन फलंदाज येतोय राजेश. आता मात्र तेजस खऱ्या अर्थानं पहिला चौकार खाल्ल्यानंतर काय सुरेख कमबॅक पाहायला मिळतंय मित्रांनो. इथे मात्र तेजस शिंदेच सज्ज होतोय पुन्हा एकदा. आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी हॅट्रिक नोंदवली जाते पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र तेजस शिंदेचा बोलबाला पाहायला मिळतोय. लाजबाब षटक हाताळतोय आणि या षटकामध्ये आतापर्यंत जवळजवळ 4 विकेट प्राप्त झालेत. एक वाईटची धावानी एक चौकार सोडला. काय लाजबाब गोलंदाजी. एंड ऑफ द फर्स्ट षटक झालंय खरं, परंतु एंड ऑफ द मी म्हणेन फलंदाजी झाली घावरी संघाची, कारण 4 मोहरे मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत. सुरेख गोलंदाजी खऱ्या अर्थानं गणेश शिंदे असतील, सागर असेल, कारण तेजसवरती खूप मोठा विश्वास. तिथे गाड्या लावून देऊ नका प्लीज, थोडस तिथे सांगा प्लीज. 880 सहकार्य करा. तिथे बाउंड्री आहे आमची, प्लीज थोडी पुढे लावा, बाउंड्रीच्या बाहेर लावा गाडी, आपण सहकार्य करायचं आहे. सुरेख गोलंदाजी. पहिलं षटक मला वाटतं मार्गस्थ आहे, सॉरी. इथे मात्र नवीन फलंदाज सुशांत. खऱ्या अर्थानं डावखुऱ्या हाताचा फलंदाज राजेश. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राजेश. खऱ्या अर्थानं मागच्या संडेला वैभव रुळे स्पर्धा झाली, तिथे मात्र राजेशने चांगली फलंदाजी केलेली पाहिली आपण. आता मात्र नक्कीच मोठी मदर असेल. खराब चेंडू. या ठिकाणी पंच नो बॉलचा इशारा करतायत. नो बॉल आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल, आवश्यकता नसताना, परंतु हातातून कुठेतरी लँड होता होता चेंडू राहिला आणि जातोय मात्र फुल टॉस एसटी रक्षक गणेश शिंदेच्या हातामध्ये. एका धावेची भर धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पाहिलं गेलं तर प्रत्येक वेळी मयूर शिंदे पहिलं षटक हाताळताना आपण पाहिलंय, परंतु आता मात्र थोडे नवद्यूत खेळाडूंना मात्र इथे चान्स देण्याचा प्रयत्न केला जातोय. पहा सुरेख कमबॅक, पहा काय लाजवाब षटक. खरोखरच तारीफ करावी लागेल या ठिकाणी या नवद्यूत खेळाडूंची, कारण कसलेली फलंदाजी मात्र कापण्यामध्ये तेजस शिंदे यशस्वी झालाय. सुरेख गोलंदाजी, सुरेख अप्रतिम गोलंदाजी म्हणेन, कारण इथे मात्र सकाळच्या सत्रामध्ये संजय सकपाळची फलंदाजी पाहायची होती, परंतु संजय सकपाळनी इथे निराशा केलंय म्हणेन, कारण मागच्या स्पर्धेच्या वेळी सुद्धा संजय सकपाळची फलंदाजी पाहायचा योग आला नाही. आता मात्र नक्कीच इथे गोलंदाजी मार्गवरती मयूर शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडला मात्र असेल तो तुषार आहे ना, तुषार. आता मात्र क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपले, पॉवर प्लेचं षटक संपले. आता मात्र पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणाची थोडीशी सजावट केली जाते. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक सागर शिंदे पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. पहिला चेंडू मयूर शिंदे. सुरेख चेंडू. या ठिकाणी जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. इथे मात्र घावरी संघाच्या फलंदाजांना घेर चेंज करावा लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक पाहिलं गेलं तर फक्त 6 धाबा धावफलकावरती अर्जित झाल्यात आणि 4 मोहरे मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय मयूर शिंदे. हो 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 हो, गणेश या ठिकाणी चुकी करतोय. पंच डिक्लेअर झोनमध्ये धाव गेले हे नक्कीच आम्हाला या ठिकाणी दर्शवतात. एका धावेनी धावफलक पुढे हलतं होतंय 7 या आकड्यावरती.
मित्रांनो 7 हा आकडा खूप लकी आहे इंडियन क्रिकेटसाठी. खऱ्या अर्थानं इंडियन क्रिकेटला उंची देण्याचं काम केलं त्या शख्सियतने, म्हणजे अर्थातच महेंद्रसिंग धोनी यांचा. मात्र हा जर्सी क्रमांक आपण कित्येक वर्ष अनुभवला पाहिला. पुन्हा मयूर. आता मात्र या ठिकाणी तुषारसाठी शॉर्ट पिच, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र पकडलं जात आहे. कबर रिजन मध्ये अजून एका गड्याचं पतन होतंय आणि तुषार मात्र बॅक टू पॅव्हिलियन परतोय. निराशा सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं गेलं तर खेळपट्टी थोडी दमट असेल तुषार, परंतु इथे मात्र फलंदाजांची हाराखिरी पाहायला मिळाली. कारण त्या पॉइंट रिझन मध्ये तिथे मात्र संजय सकपाळ, त्यानंतर प्रकाश, हे दोन मोरे मात्र एकाच पॉइंट रिझनला इथे मात्र पकडण्यामध्ये यशस्वी झाला कुरोशी संघ. आणि ती एक मोठं नुकसानदायक घावरी संघासाठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र तुषार बाद होऊन गेला. नवीन फलंदाज येतोय दिनेश. घावरी संघाकडून आपल्याला दिनेश पाहायला मिळतो इथे मात्र फलंदाजीसाठी. परंतु राजेश असेल स्ट्राईक एंडला. ओहो हो हो हो, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, ब्लॉक होल गोलंदाजी. पंच सांगताय डिक्लेअर झोन आहे. इथे मात्र एकच धाव प्राप्त होईल मित्रांनो. काहीतरी वेगळं, काहीतरी चमत्कार करावा लागेल. कारण आतापर्यंत जवळजवळ 5 विकेटचं पतन झालंय आणि धावसंख्या फक्त 8 या आकड्यावरती आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा गडी बाद होत नाही, शेवटचा चेंडू फेकला जात नाही, कोणताही निकर्ष आपण लावू शकत नाहीये. पुढचा चेंडू मयूर. आता मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. एक धाव धावून कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. नक्कीच पंचांचा इशारा येतोय 1 आणि 1च धाव. कारण तिथे झाडाला चेंडू लागलेला पाहिला, पंचांकडे दाद मागितली, नंतर ती नक्कीच पंचांनी मान्य केली. कारण मित्रांनो पंचांची खूप मोठी भूमिका आहे आज क्रिकेटमध्ये. 9 धावा या ठिकाणी. धाव फलकावरती दुसरं षटक मात्र या ठिकाणी आपण मार्गस्थ पाहतोय मयूर शिंदे याचं राजेश साडी. ओ हो हो, जोरदार फटका, लाजवाब टायमिंग, बेमिसाल टायमिंग. चेंडू मात्र सीमा रेषे पार. या स्पर्धेतील पहिला षटकार येतोय तो म्हणजेच दिनेश याच्या बॅट मधून, सॉरी राजेश याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. लाजवाब फटका होता. उंची अफलातून होती, लांबी अफलातून होती आणि किती धाव संख्येला आकार देणारा षटकार आलाय म्हणायला हरकत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5/15 समाधानकारक आहे. याच्यासाठी म्हणेन की 15 7.5ची नक्कीच धावगती राखण्यामध्ये यशस्वी झाला हा षटकार मात्र दिनेशचा. अजून येणारे 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये जरी 20-25 धावा कुठून काढल्या तरी नक्कीच एक फायटिंग स्कोर इथे उभा करू शकतो घावरी संघ. परंतु मदर असेल दिनेश आणि या ठिकाणी राजेश याच्यावरती. आता मात्र स्वप्नील खऱ्या अर्थानं येणाऱ्या भविष्य काळामध्ये कुरोशी नाही तर KSK मध्ये एक उमदा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, म्हणतो म्हणजेच स्वप्नील शिंदे, ज्यानं खऱ्या अर्थानं सारसोळेच्या मैदानामध्ये मला वाटते 15 चेंडू मध्ये 52 धावांची तुफानी खेळी साकारली होती. तोच खऱ्या अर्थानं इथे मात्र पाहायला मिळतोय स्वप्नील शिंदे. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल खऱ्या अर्थानं दिनेश. पाहायला मिळतोय पहिला चेंडू, पहा फसवा चेंडू, परंतु पंच सांगतात हा मात्र खूप ऑफिस्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतर धाबेची भर. धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते मित्रांनो. इथे मात्र नक्की स्वप्नील कमबॅक करू शकतो, ती कॅपॅसिटी आहे. पाओ हो हो, आणि इथे नक्कीच ST रक्षक सुद्धा मिस होतोय मला वाटते. आणि नक्की पंच सांगतायत वाईट +1 अशा 2 धावा. सूर्यकांतजी आढाव एक सिनियर पंच आहेत MCA पॅनलच्या आणि मोठं सहकार्य आहे KSK साठी. नॉन स्ट्राईक एंडला आपण राजेश. 2 चेंडू खराब टाकल्यानंतर सुरेख कमबॅक. इथे मात्र
चेंडूची लँडिंग होती थोडीशी गुड लेंथ लँडिंग झाली, त्यानंतर चेंडूला उसळी प्राप्त झाली आणि इथे दिनेश मात्र तो चेंडू समजू शकला नाही. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे मात्र मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, खराब चेंडू फेकी होते. थोडी जर स्टंपांच्या करेक्ट झाली असती तर मात्र दिनेशला खतरा होता, परंतु जर त्याला मित्रांनो महत्व नाहीये. इथे मात्र धावा प्राप्त झाल्यात. एक धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. 19 फेब्रुवारी थोड्याच दिवसामध्ये मित्रांनो महाराष्ट्राचा सण होऊ घातलाय. शिवजयंती उत्सव थोड्याच दिवसामध्ये आपण अनुभवणार आहोत. संपूर्ण जगाने या तारखेची दखल घेतलेली आहे. तो दिवस म्हणजेच 19 फेब्रुवारी. आता मात्र राजेश सज्ज होतोय. युद्ध फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा खराब. आज मात्र नक्कीच थोडासा काहीतरी डिफिकल्टी पाहायला मिळते स्वप्नील ना. ते एक्स्ट्रा रन्स मात्र आपण आतापर्यंत पाहिल्या नाहीत स्वप्नीलच्या गोलंदाजीवरती. इथे मात्र ते घडताना पाहायला मिळते आणि ते मात्र पथ्यावरती पडते, ते म्हणजेच घावरी संघाच्या. राजेश काय करतोय पायाचे, पुन्हा एकदा खराब चेंडू, अबांतर धाबेची भर. धावसंख्या 21 या आकड्यावरती पाहायला मिळतीये आणि ही 1-2 धावा मात्र नंतर खूप महागात पडणार आहेत, हे जाणीव पाहिजे. पुन्हा एकदा आता मात्र जोरदार फटका, परंतु पाहायचं किती धावा, 1 धावा पूर्ण, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मला वाटते यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडू दिवाळाला लागलेला नाहीये. पंचांना आपण क्षेत्ररक्षक असेल त्यांनी सहकार्य करायचं आहे मित्रांनो. 2 धाबे बरोबर धावसंख्या 23 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं आज तारीख सुद्धा 23 आहे आणि 23 तारीख खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. आता मात्र जोरदार फटका, काऊ कॉर्नर रिजन इथे आहे, मात्र सागर शिंदे चेंडू फेकी सुरेख पाहायला मिळतीये, परंतु थोडंसं बमलिंग होतं यष्टी रक्षक गणेश कडून आणि त्या दरम्यान मात्र घेतलेल्या तिहेरी धावा, दाद मात्र दिली दाचे पॅव्हिलियन मधून घावरी संघाच्या. 3 धाबे बरोबर धावसंख्या पुढे सरसावते 26 या आकड्यावरती. मी म्हटलं की 35-40 धावापर्यंत मजल मारली तर इथे मात्र नक्कीच कुठेतरी गोलंदाजांना मात्र वाव मिळणार आहे आणि घावरी संघाची गोलंदाजी लाजवाब आपण पाहिली. आता मात्र नक्कीच दिनेश डान्सिंग ग्राउंड पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु गणेश शिंदे चुका आणि चुक्या करतोय. हा दिवाळाला लागलाय सर चेंडू. या ठिकाणी वाईट +1 अशा 2 धाबा नक्कीच पंच आम्हाला कळवतायत. अवांतर धावा या षटकामध्ये भरपूर अपेक्षा भंग गोलंदाजी म्हणेन इथे. या ठिकाणी पुन्हा एकदा वाईट वाईट वाईट, काय खराब गोलंदाजी. इथे मात्र एखाद्या गोलंदाजावरती जास्त विश्वास टाकणं आणि त्यानंच तो विश्वास हरवणं अशी गोलंदाजी स्वप्नील शिंदेकडून पाहायला मिळते मित्रांनो. जोरदार फटका, परंतु उंची आहे, लांबी कमी. मयूर शिंदे नो डाऊट जेल टिपला जाणार. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये मात्र दिनेश बॅक टू पॅव्हिलियन परतोय या ठिकाणी झेल देऊन, परंतु नक्कीच ह्या जोडीने सुरेख फलंदाजी केली. धावसंख्या 28 धावा. एंड ऑफ द त्रिषटक. एक चेंडू शेष आहे, वाईट असेल बघ. आता मात्र दिनेश टायकेंडला पाहायला मिळतोय आपल्याला स्वप्नील. जोरदार प्रहार, पुन्हा मयूर शिंदे. आता मात्र थोडस बमलिंग होत आहे, परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सुरेख क्षेत्ररक्षण मयूर शिंदेच. या ठिकाणी 1 आणि 1च धाव. एकच आता नवीन बॅट्समन विजय. या ठिकाणी मात्र एंड ऑफ द त्रिषटक. धावसंख्या 29 या आकड्यावरती समाधानकारक स्थितीमध्ये आहे. 30 झालाय.
थोडंसं करेक्शन आहे मित्रांनो, 30 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. आणि या षटकामध्ये मात्र स्वप्नील शिंदेने तब्बल 15 धावा खर्ची घातल्यात. खराब गोलंदाजी म्हणेन गणेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती शेवटचं आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते स्वतः कर्णधार. आता मात्र नक्कीच दिनेशवरती हो 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 जोरदार प्रहार, चेंडू मात्र कितपर्यंत गाठतोय, सीमा रेषे पार लगावला जातोय सुरेख फटका राजेशच्या बॅट मधून. बिग 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 षटकार. आणि का मी शेवटपर्यंत थांबलोय, का या ठिकाणी अशा मात्र लावल्या होत्या गावरी संघाने, हे इथे मात्र दाखवून देतोय तो म्हणजेच राजेश. सुरेख फलंदाजी, अतिशय बहारदार फलंदाजी. इथे आहे ना, इथे आता ह्या राजेशने किती धावा काढल्या ते पाहिजे होतं. धावसंख्येला आकार मात्र 36 या आकड्यापर्यंत समाधानकारक स्थिती. येणारे 5 चेंडू काय घेऊन येणार आहेत घावरी संघासाठी. पुन्हा आता मात्र कमबॅक, या ठिकाणी चेंज ऑफ द पेस. इथे या चेंडूचा टेनिस क्रिकेटमध्ये बोलबाला आहे मित्रांनो. इथे मात्र राजेशला चेंडू समजत नाहीये, चेंडू मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळतोय. गणेशला हे 4 चेंडू मात्र नक्कीच काळजीपूर्वक हाताळावे लागतील, कारण राजेश मात्र फुल चार्ज मध्ये फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू, अवांतर थबीची भर. 37 धावसंख्या मात्र इथे आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतीये. पाहिलं गेलं तर मित्रांनो सुरेख कमबॅक, 5 विकेट गेल्यानंतर सुद्धा राजेशने किल्ला लढवला. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख कमबॅक, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळतीये. कोणाच्या डोक्यात कॅप तरी नाही आणली मी, हे आपल्याला इथे वाळवून जाणार. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती स्वतः कर्णधार गणेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला मात्र असेल तो म्हणजेच राजेश. फुल टॉस चेंडू, परंतु इथे मात्र त्याचा फायदा उचलू शकला नाही. कुठेतरी हडबडत खेळण्याचा प्रयत्न, आणि या सिच्युएशनला डॉट डिलिव्हरी निघणं खूप मोठी गोष्ट आहे, आणि ती पथ्यावरती कृषी संघाच्या नक्कीच पडणारी आहे. कारण ज्या रिदम मध्ये षटकार खेचला होता पहिल्या चेंडूवरती, कुठेतरी वेगळ्या भूमिकेमध्ये जाणवला राजेश. आता मात्र फटका बसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि तिथे मात्र पकडलं जातंय. एंड ऑफ द इनिंग होते राजेशची. सुरेख फलंदाजी केली, खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी मात्र उपयुक्त धाबा इथे मात्र गोळा करण्यामध्ये यशस्वी ठरला तो म्हणजे राजेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते तो म्हणजे श्रीनाथ, ज्यानं खऱ्या अर्थानं काल ऐरोली दिवा या ठिकाणी मात्र अतिशय बहारदार गोलंदाजी मागच्या संडेला केलेली पाहिली आपण. तोच गोलंदाज मात्र फलंदाजी मार्कवरती येतोय. आता मात्र विजय नक्कीच गोल. हो 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 लाजवाब मधुर चेंडू लॉंग ऑन सीमा रेषे पार लगावला जातोय. बिग 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 षटकार, शेवटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार धावसंख्येला आकार घेते 43 आणि 44 धावांचं आव्हान. यानंतरची होणारी मॅच असेल हत्रेवाडी वर्सेस दाभेकर. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या प्लीज, विनंती आहे आपल्याला. यानंतर मात्र नाणेफेक केली जाईल. 44 धावांचं आव्हान असेल. समाधानकारक धावसंख्या इथे उभारले. इथे मात्र आता स्वप्नील शिंदेची जबाबदारी वाढली असं म्हणायला हरकत नसेल, कारण जी खराब गोलंदाजी केली ती मात्र इथे भरून काढावी लागेल कृषी संघाला जर पुढच्या फेरीमध्ये न्यायचा असेल तर. इथे स्वप्नील शिंदेची खूप महत्वाची भूमिका असेल, तेजस शिंदे असेल. चला हात्रेवाडी वर्सेस दाभेकर. दाभेकर संघाचे संघनायक तसेच हात्रेवाडी संघाचे संघनायक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मित्रांनो या नाणेफेक करायची आहे, कारण थोडं सकाळच्या सत्रामध्ये 1 तास आपली मॅचेस सुरू व्हायला लेट झालेला आहे. तो वेळ आपल्याला नक्कीच भरून काढावा लागेल येणाऱ्या काळामध्ये. आपण मित्रांनो पाहतोय कोहिना सुळशी कंदाटे क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत होणारी ही या सीझन मधली 3री स्पर्धा. अर्थातच या नवी मुंबई, खऱ्या अर्थानं या नवी मुंबईला क्रिकेटची पंढरी असं संबोधलं जातं, आणि त्या नवी मुंबई शहरामधून बोनकवडे 40+ या मैदानातून ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय.
हॅलो. चव्वेचाळीस धावांचा आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी. पहिला चेंडू चौकार. इकडे लक्ष द्या. स्वप्नील शिंदे. मी मगाशी म्हटलं की ते 15 धावांचं षटक भरून काढायचं आहे. पुन्हा एकदा संजय सकपाळ. ओ हो 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 हो, सुरेख कमबॅक पहा. हा अनुभव आहे मित्रांनो. जवळजवळ 25 वर्ष क्रिकेटची सेवा संजय सकपाळ देतोय आपल्या संघासाठी. हॅलो हॅलो. ओ ब्लॉक होल चेंडू. अप्रतिम फटका. लाजवाब लाजवाब. तोड नाही या फटक्याला. चेंडू मात्र सीमारेषे पार. मी मगाशी म्हटलं होतं पूर्ण मदार नक्कीच स्वप्नील शिंदेवरती असेल. याचं कारण आहे मित्रांनो, 12 चेंडू 50 धावांच्या खेळी, 52 धावांची खेळी साकारली या सीझन मध्ये. ओ पहा, लाजवाब फटका. या ठिकाणी किती धावा प्राप्त होतात? एक धाव कंप्लीट. आणि एकाच धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज, कारण 44 धावांचं आव्हान आहे. 11 धावाची सरासरी राखणं गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. संजय सकपाळ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सागर. ओ इथे मात्र प्रकाश चुकी करताना पाहायला मिळतोय. एक धाव मात्र पंच आम्हाला इथे इशारा देत आहेत. एका धावेची भर. धावसंख्या 11 घेते 10 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आहे आणि तिथे मात्र नक्कीच हे दोन फलंदाज खूप महत्वाची भूमिका बजावणार आहेत. कृषी संघाला इथे विजयासाठी आवश्यक असेल ती भागीदारी, परंतु संजय सकपाळ अनुभव पणाला लावतोय आपला. सागरसाठी आता मात्र सुरेख फटका. लाजवाब टायमिंग. बेमिसाल चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. या ठिकाणी पहा सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी नारायण जाधव याचं. आणि 4 धावा 2 धावात कन्व्हर्ट केल्या. इथे मात्र एंड ऑफ द फर्स्ट षटक. धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. नो लॉस फॉर्म कुरुशी संघ. इथे मात्र नक्कीच जी धावगती हवी होती ती नक्कीच राखण्यामध्ये यशस्वी झालाय कुरुशी संघ, कारण आता मात्र 3 षटकं अजूनही शेष आहेत. 18 चेंडू 32 धावा असं अजूनही मात्र समीकरण आहे. आणि क्रिकेट पाहिलं गेलं तर इथे मात्र गोलंदाजी वरचढ ठरू शकते, कारण श्रीनाथ सारखा गोलंदाज नक्कीच अजूनही बाकी आहे. आता गोलंदाजी मार्गवरती येतोय मात्र राजेश. नक्कीच पहिलं षटक. या दुसऱ्या षटकानंतर आपण नाणेफेक करूया. तिथे माईक ठेवा. आता गोलंदाजी मार्गवरती मात्र श्रीनाथ. खऱ्या अर्थाने मी मगाशी सांगितलं की ऐरोली दिवा इथे मात्र सुरेख गोलंदाजी हाताळली होती या श्रीनाथनी. आता मात्र एसटीच्या मागे नक्की संजय सकपाळ आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम एसटी रक्षण संजय सकपाळच्या माध्यमातून केलं जातं आणि आपल्या संघाला गाईड करण्याचं काम मात्र नक्की संजय सकपाळ करत असतो. पहिला चेंडू श्रीनाथ. स्वप्नील साठी जोरदार फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा बम्बलिंग करतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
मला वाटतं नाही, या ठिकाणी एक आणि एकच धाव इथे मात्र दोन फलंदाज समाधान मानतायत एका धावेवरती. परंतु इथे मात्र नक्कीच स्वप्नील शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्कीच कुरोशी संघ मात्र सुस्थितीमध्ये असेल. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, इथे एक चेंडू मात्र पूर्ण पारडं बदलत असतो क्रिकेटमध्ये. पुन्हा सज्ज होतोय आता मात्र श्रीनाथ सागर शिंदेसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू, या ठिकाणी नक्कीच अतिशय बहारदार गोलंदाजी होते. कारण अशा फुललेन चेंडू फेकणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण इथे मात्र बाउंड्री थोडीशी आपल्याला जवळ पाहायला मिळते. हिच्या म्हणावं तसं मैदान मोठं नाही, त्यामुळे थोडंसं शॉर्ट बाउंड्रीज आपल्याला तिन्ही साईडला पाहायला मिळतात. आता मात्र फटका बसतोय, चेंडू हवेमध्ये, श्रीनाथ तिथे खाली. इथे मात्र कुरोशी संघाला मोठा हादरा बसतोय. स्वप्नील मात्र बॅक टू पॅव्हलियन परततोय. या विकेटची मात्र खऱ्या अर्थानं घावरी संघाला जरूरत होती. ती विकेट मात्र इथे श्रीनाथ आपल्याला प्राप्त करून देतोय. खऱ्या अर्थानं मी मगाशी म्हटलं होतं की श्रीनाथ एक अतिशय चाणाक्ष गोलंदाज आहे आणि त्याला मात्र गाईड करण्याचं काम संजय सकपाळ वारंवार करताना पाहायला मिळत असतो. परंतु स्वप्नील बाद झाल्यानंतर मात्र तेजस शिंदे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं याही फलंदाजावरती खूप मोठी जबाबदारी असेल. कुरोशी संघाला जर पुढच्या फेरीमध्ये दाखल करायचं आहे तर या फलंदाजाला नक्कीच आपली जबाबदारी खेळी करावी लागेल. परंतु संजय सकपाळचं नेतृत्व इथे मात्र कामी येत आहे. कारण मी प्रत्येक वेळेस जिथे जिथे नक्कीच घावरी संघ असतो अथवा नसो, परंतु संजय सकपाळ एक KSK मधील मोठं नाव आहे आजच्या कंडिशन मध्ये. पाहूया पुढचा चेंडू, आता मात्र सुरेख चेंडू, या ठिकाणी मात्र ब्लॉक होल गोलंदाजी, एक आणि एकच धाव पाहायला मिळतीये. श्रीनाथ सुरेख गोलंदाजी होते. इथे मात्र फलंदाजांना हात खोलण्या वाचून वंचित ठेवलं जात आहे. सागर एक मोठा प्लेयर आहे, अतिशय बहारदार खेळाडू आहे. जोरदार प्रहार, चेंडू सीमा रेषे पार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला जातो एक श्रीनाथला. हा आलेला हा षटकार मात्र कुरोशी संघाची धावसंख्येला आकार देण्याचं काम, धावसंख्या 21 या आकड्यावरती. सागर शिंदे खऱ्या अर्थानं थोडासा आता बॅकफुटला गेलाय, कारण नवोदित खेळाडूंना फ्रंटला ठेवण्याचं काम करतोय. परंतु एक बहारदार फलंदाज आहे, अतिशय तगडे फटके त्याच्या भत्त्यामध्ये पाहायला मिळतात. पुन्हा आत्ता मात्र या ठिकाणी नक्कीच डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. फसवा चेंडू, इथे मात्र डॉट डिलिव्हरी बरोबरच एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकं संपल्यात, धावसंख्या 21 या आकड्यावरती. बरोबरीमध्ये मॅच चालले म्हणेन. आता मात्र 12 चेंडू, अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल. या येणाऱ्या मॅचचा नाणेफेक करूया आपण. त्या दरम्यान मात्र हत्रेवाडी संघ आलेत का कर्णधार? हा घ्या ना तिथे. इथे मात्र पुढच्या मॅचचा नाणेफेक करूया. मॅच मात्र चालूच राहील. स्कोअरवरती लक्ष ठेवा बळा. एका बाजूला हत्रेवाडी संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धाबेकर, संदीप द कॉल येतोय आणि इथे मात्र धाबेकर संघ नाणेफेक जिंकतोय. मॅच चालू आहे. काही चॉईस असेल फक्त बॉलिंग फास्ट, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. या ठिकाणी हत्रेवाडी संघाला किती धावापर्यंत रोखाल? 40 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. या ठिकाणी कोविड-19 नंतर स्पर्धा चालू झाल्या तर कसं वाटतंय? पहिली टुर्नामेंट आहे, बघूया आता काय होतं. प्रॅक्टिस वगैरे आहे चालू. धन्यवाद असतील. या ठिकाणी हत्रेवाडी संघाचे संघ नायक आहेत. प्रथम फलंदाजी करायचं आहे, किती धावांपर्यंत मजल माराल? 40+ तर करू ना मी. 40+. या ठिकाणी आपण पाहिलं कोविड-19चा 9-10 महिन्याचा काळ गेला, त्यानंतर आपल्या KSK मधील ही तिसरी स्पर्धा होते. तर ह्या माहोल बघून कसं वाटते, काय फिलिंग होते? खेळाय तर भरपूर दिवसातून भेटले आहेत, वर्ष 2 वर्षातून भेटले आहे. त्यामुळे तर आम्ही खेळायचा प्रयत्न करू, चांगला प्रयत्न. नक्कीच दोन्ही संघाच्या संघ नायकांना शुभेच्छा असतील, कारण मॅच चालू आहे. जास्त वेळ वाया न घालवता या ठिकाणी आपण जाऊया बॅक टू मॅच कडे लाईव्ह. धन्यवाद.
इथे मात्र नक्कीच एका धावेने धावपला खालतं होतंय, परंतु सागर आहे. फुल टॉस चेंडू, खराब शॉट सिलेक्शन म्हणेल. या ठिकाणी खूप सुंदर गोलंदाजी. धावसंख्या फक्त 23 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राजेश. या ठिकाणी मात्र असे फुल टॉस चेंडू नक्कीच सागर शिंदेनी त्या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. आता मात्र या ठिकाणी सागर शिंदे भरकावून देतोय. चेंडू मात्र जातोय. बिग 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 षटकार येतोय आणि पहिला चेंडू सुद्धा इथे मात्र नक्कीच व्ही मध्ये खेळला असता तर त्याचाही हाच रिझन आला असता, परंतु जर त्याला महत्व नाही. धावसंख्या आकार घेते ती 29 या आकड्यावरती. राजेशला नक्कीच इथे मात्र हे चेंडू फेकण्या नक्कीच संजय सकपाळला मात्र आवडलेलं नसेल, कारण या सिच्युएशनला चेंडूची लँडिंग खूप महत्वाची आहे. सागर शिंदे सज्ज फलंदाजी मार्गवरती. ओ हो, या ठिकाणी नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून, कारण मला वाटतं क्रीजच्या बाहेर लँड झालेला चेंडू होता. सर एकच धाव आहे ना, मागे लागला नाही ना डिक्लेअर? एकच धाव आहे, एकच. हा फ्री हिट आहे. मागे गेलाय का एक? हा ओके, 2 धावा आहेत या ठिकाणी. संजय सकपाळ स्वतः सांगतायत इथे मात्र नक्कीच सहकार्य करायचं आहे पंचांना. 2 धावा या चेंडूवरती आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल सागर शिंदेसाठी. मोठी चुकी आहे इथे राजेशची म्हणेन, कारण कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी फुल टॉस चेंडू, काबू कॉर्नर रिझन. क्षेत्ररक्षक प्रकाश तिथे आहे. चेंडू फेकी केली जाईल, परंतु खराब चेंडू फेकी म्हणेल, कारण डायरेक्ट संजयच्या हातामध्ये चेंडू जाणं खूप गरजेचं होतं. या चेंडूवरती 2 धाबा मात्र कुरुशी संघ हासिल करतोय. धावसंख्या आकार घेते, जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. आता मात्र अजूनही 11 धावांची आवश्यकता असेल. राजेचं षटक मात्र मार्गस्थ आपण पाहतोय. 3रं षटक आहे या ठिकाणी या इनिंगचं. हो, फटका बसतोय. संजय सकपाळ पोहोचू शकतो का? परंतु खूप प्रयत्न केले. या ठिकाणी 1 धाव मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाते. आपण पाहिलं गेलं तर पूर्ण फाईनल एक थर्ड मॅनचं रिझन हे डिक्लेअर झोन साठी आहे. हा देतो, 1 मिनिट. आलाय चेंडू आलाय बघा. बाजूलाच आहे बघा नोवेल्टी. एंड ऑफ द 3 षटक. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 34 धावा. अजूनही आता मात्र 6 चेंडू 10 धावा असं समीकरण असेल कुरुशी संघासाठी. आणि कुरुशी संघाची जमेची बाजू आहे तेजस शिंदे आणि सागर शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवरती मात्र नारायण जाधव आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय घावरी संघाकडून. संजय सकपाळ मात्र नक्की क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना पाहायला मिळतोय, कारण आपला अनुभव इथे मात्र टीमसाठी खर्च घालणं खूप गरजेचं असेल. नारायण शेवटचे निर्णायक 6 चेंडू. इथे मात्र नारायणच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, तो म्हणजे संजय सकपाळ यांनी. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जाते. पाहिलं गेलं तर ऑन साइडला फुल क्षेत्ररक्षण सपोर्ट. ओ हो, इथे मात्र पहा तेजस शिंदे बँडेड फटका. चेंडू सीमा रेसे पार. स्क्वेअरलेग रिझन मध्ये आलेला हा बिग 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 षटकार. का मी मगाशी म्हटलं की तेजस शिंदेवरती सुद्धा खूप मोठी जबाबदारी असेल, कारण स्वप्नील बाद होऊन तंबूच्या दिशेने परतला आणि तदनंतर मात्र तेजस शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण कुरुशी संघाच्या विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतं इथे. पाहूया पुढचा चेंडू. नारायण
जोरदार प्रहार, इथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली आणि इथे मात्र तेजसला परता बल लागेल. बॅक टू पवेलियन परतोय तेजस. या ठिकाणी मात्र आता 4 धाबा 4 चेंडू असं समीकरण पाहायला मिळेल आपल्याला. नवीन फलंदाज मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय खऱ्या अर्थानं तेजसच्या जागेवरती, परंतु सागर शिंदे स्ट्राईक एंडला असेल. एक मोठं नाव कुरुशी संघाचा आधारस्तंभ. ओ हो, या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतो. या सिच्युएशनला ही अपेक्षा नाही मात्र संघ नायकाकडून, कारण संजय सकपाळ खूप अपेक्षांनी या ठिकाणी चेंडू सोपवलाय, तो म्हणजेच नारायण जाधवच्या हातामध्ये. ओ सुरेख चेंडू. या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. पंच बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र नक्कीच इथे मात्र नोंद केली जाते. एका धावेने धावफलक हलत होते. धावसंख्या 42. 3 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण असेल. मयूर शिंदे मात्र स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गवरती नारायण. हो, इथे मात्र जोरदार नो बॉलचा इशारा. पंच नक्कीच इथे मात्र सांगतायत, अर्थात सूर्यकांतजी आढाव. गोलंदाज मात्र चक्क ठरला जातोय नारायण जाधव आणि इथे मात्र कुरुशी संघ विजय होतोय. कुरुशी संघाचं खूप खूप अभिनंदन असेल पहिल्या विजयासाठी. घावरी संघाचं खूप मनपूर्वक आभार. आपण आलात, या स्पर्धेचे घटक झालात, या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, सहकार्य केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. कुरुशी संघाचं खूप खूप अभिनंदन. चला दाभेकर, प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्या. यानंतरची होणारी मॅच असेल हत्रेवाडी वर्सेस दाभेकर आणि दाभेकर संघाच्या संघनायकाने टॉस मात्र जिंकून इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय, ते म्हणजे हत्रेवाडी 11 संघाला. सुरेख